नमस्कार मंडळी, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये आज मी बनवलेले आहे मस्त असे पोह्यांचे पापड। अतिशय सोपे हे पापड आहे बनवायला। चला मग तळून दाखवते। असा हा तेलामध्ये पापड टाकला का मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत असतो आणि तळूनही रंगही पाहू शकता पापडचा किती छान दिसत आहे। त्याचप्रमाणे मस्त चमकदार आणि काचासारखे पातळसर अगदी साल पापडी सारखे हे पापड होत असतात। एक वेळा बनवून ठेवलेले हे पापड आपण वर्षभरासाठी खाऊ शकतात। मस्त 3-4 पटीने फुलणारे, दिसायला मस्त आणि एकदम खुसखुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे पोह्यांचे पापड। गिरणीवर दळायची गरज नाही किंवा कुठलेही साहित्य भिजत घालायची गरज नाही। अगदी झटपट हे पापड होतात आणि उन्हात जायचीही गरज नाही। मग चला पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर पोह्यांचे पापड आहे म्हणून या ठिकाणी एक बाउल भरून मी पोहे घेतलेले आहे। तर आता तुम्ही म्हणाल हे पोहे कोणते? तर जे आपण कांद्या पोहेसाठी घरात नाश्त्याला वापरतो ना, तेच हे पोहे आहे। पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहे। त्यासाठी पुरण चाळायची चाळण असते ना, अशी बारीक ती चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये चाळून घेते। पोह्यांमध्ये किंवा बऱ्याच वेळा आपल्याला असे बारीक किडे दिसतात किंवा कचराही असतो किंवा असं पिठासारखंही असते, म्हणून हे पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे। आता हे पोहे तुम्ही पाहू शकतात असे वातळ आहे, तुटत सुद्धा नाही असे दाबले तरी सुद्धा। आणि अशाच पोह्यांचं आपण पीठ केलं तर पाहिजे तसं बारीक होणार नाही। असा हा कचरा निघालेला आहे त्यातला काढून घेते। त्यानंतर हे जे पोहे आहे आपण स्वच्छ केलेले हे पोहे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे, म्हणजे असे दाबले ना लगेच त्या पोह्यांचा चुरा होईल। म्हणून गॅसवरती मी कढई ठेवून घेते आणि गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे। कमी ते मीडियम गॅसवरती हे पोहे साधारण 2 मिनिटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहे। 2 मिनिट सांगायचं झालं तर पोह्यांना असा मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। पोहे भाजत असताना मात्र असे फक्त कढईमध्ये टाकून द्यायचे नाही, तर अशा प्रकारे उलटपालट करून पोहे आपल्याला हे भाजायचे आहे, म्हणजे एकसारखे असे भाजले जातील आणि कुठेही जळणार सुद्धा नाही। गॅस मात्र कमीच ठेवा। मोठा गॅस केला तर पोहे लगेचच हे जळतात आणि पापडचा वास सुद्धा जळलेला सारखा येऊ शकतो। असा हलका गुलाबी रंग आलेला आहे पोह्यांना आणि मस्त असे कुरकुरीत सुद्धा दिसत आहे। त्यानंतर मी गॅस बंद करते आणि हे जे पोहे आहे आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर चाळणमध्येच काढून घेते, कारण चाळणीमध्ये पोहे पटकन थंड होतील। जर का ताटामध्ये आपण काढले थोडा वेळ लागू शकतो, म्हणून चाळणीमध्ये असे पसरून ठेवते का आपलं काम जे आहे ते अगदी पटकन होईल। आता पोहे हे गार झालेले आहे बघा, अशा हातामध्ये चुरले का लगेचच चुरा होत आहे। मस्त असे कुरकुरीत पोहे हे भाजले गेलेले आहे। पोहे हे आधीच भाजलेले असतात म्हणून त्यासाठी जास्त काही भाजायची गरज नाही। कमी ते मीडियम फ्लेमवरती 1.5 ते 2 मिनिटापर्यंत पोहे हे भाजले जातात। त्यानंतर हे पोह्यांचं आपल्याला पीठ करायचं आहे, म्हणून मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आणि त्यामध्ये असे थोडे थोडे पोहे टाकायचे आहे आणि शक्य तितकं बारीक हे दळून घ्यायचं आहे। पीठ दळून झालेलं आहे, त्यानंतर चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर पीठ चाळायची चाळणी घेतली आणि बारीक चाळणीनेच हे पीठ चाळायचं आहे। आता हे मी साधारण पाव किलो पोह्यांचे पापड करून दाखवत आहे तुम्हाला, म्हणून घरीच मिक्सरमध्ये दळून घेतलं। तुम्ही जर का किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड करत असाल तर गिरणीवरून दळून आणू शकता। चाळल्यानंतर असं हा जाड कण्या निघतात पोह्यांच्या, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये आणखी पोहे टाकायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे दळून घेतलेलं आहे। आता हे जे पीठ आहे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। अजिबात जाड पीठ आपल्याला वापरायचं नाही, छान असं बारीक दळलेलंच हे पीठ घ्यायचं आहे। आता हे छान बारीक पीठ झालेलं आहे। आता हे पीठ आपण मोजून घेऊ। घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने पीठ मोजून घ्यायचं आहे। जरी आपण पोहे मोजून घेतलेले असले तरी सुद्धा पाण्याचा अगदी परफेक्ट अंदाज येण्यासाठी पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे। असा सपाट कप एक भरून पीठ झालेला आहे। आता उरलेलं बाकीचं पीठ सुद्धा कपामध्ये भरून घेते। अशा प्रकारे हा अर्धा कप पिठाने भरलेला आहे। टोटल हे जे पीठ आहे 1.5 कप पीठ झालेलं आहे। बाउलमध्ये पीठ काढून घेते। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण हे पोहे दळून घेतलेले आहे तेच मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, त्यासोबतच अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। आता ओवा आणि जिरं मिक्सरला लावून असं थोडंसं जाडसर हे दळून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे खूप अशी बारीक पावडरही करायची नाही, असं थोडंसं जाडसर
दळून घेतलं ना पापड छान दिसतात आणि अजिबात फाटतही नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हा पोहे खाण्याचा चमच आहे. याच्याने पाहू शकता असा गच्च भरून तर अर्धा चमचा मीठ आहे. त्यानंतर मिठापेक्षा थोडं कमी आपल्याला पापड खार घ्यायचं आहे. साधारण पाव चमचा पापड खार घेतला. पापड खार आणि मीठ सारखंच दिसते, पण पापड खार मिठापेक्षा थोडासा खरखरीत असतो. एवढं साहित्य घेतलं. त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे. जाड तळाचं पातेलं घ्या. आता पातेल्यामध्ये पाणी टाकते. तर ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना, त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे की 1.5 कप पीठ होतं म्हणून 3 कप पाणी टाकून घेतलं पातेल्यामध्ये. आणि हा जो मसाला घेतलेला आहे ना, मीठ, पापड खार, जिरे आणि ओव्याची पावडर ते टाकून घेतलं. झाकण ठेवायचं आहे. जर का तुमच्याकडे लहान मुलं असतील तर फक्त एवढंच साहित्य तुम्ही टाकून पापड करू शकता. आणि जर का थोडेसे मोठे मुलं असतील किंवा मोठे मंडळी असतील, तिखट खात असतील, तर मग अर्धा चमचा यामध्ये मिरची पावडर टाका. मिरची पावडर टाकल्यामुळे पापडाला चव आणखीनच छान येते. झाकण ठेवते आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आपल्या चवीनुसार मिरची पावडर यामध्ये वापरायची आहे. पाण्याला मस्त खडखडून उकळी आलेली आहे. व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेते आणि उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे. आणि हे जे पीठ आहे ते पीठ टाकायचं आहे पातेल्यामध्ये. असं पाण्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवू. गॅस अगदी कमी करून घेऊ. कमी गॅसवरती सगळ्या पिठावरती पाणी फिरून घ्यायचं आहे. केव्हाही खिशी करण्यासाठी पातेलं थोडंसं मोठंच असावं. पूर्ण पाणी आलेलं आहे पिठावरती. त्यानंतर अशा प्रकारे ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे जे पातेलं आहे पातेलं सुद्धा खाली उतरून घेते, म्हणजे व्यवस्थित खिशी आपली ही एरली जाईल. अशा प्रकारे तुम्ही जर का ही खिशी करून घेतली तर अजिबात यामध्ये एक सुद्धा गाठ बांधली जात नाही. आणि ही खिशी बनवायला तर अतिशय सोपी आहे. कुणाचीही मदत न घेता आपण एकटे जरी असले ना तरी सुद्धा अगदी सहज हे पापड करू शकतो. अशा प्रकारे सगळं पीठ हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि खिशी झालेली आहे. पाहू शकता खूप अशी घट्ट सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही, अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण झालेलं आहे. अशी मिक्स करून घेतली का लाटण्याला चिटकलेली खिशी काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पाण्याचा असा ओला हात घ्यायचा आहे. थोडीशी खिशी दाखवते त्याआधी. अशी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही. त्यामध्ये थोडंसं पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे वरतून. अगदी थोडंच हात. आणि झाकण ठेवते. गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आणि कमी गॅसवरती साधारण 3 मिनिटांसाठी ही खिशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता ही खिशी कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून मी 3 मिनिटांसाठी ठेवली. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पोहे घेतले असाल थोडासा जास्त वेळ लागू शकतो. त्यानंतर असा ओला करून कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि त्या कापडामध्ये ही खिशी टाकून आपल्याला चोळून घ्यायची आहे. खिशी ही खूप कडकडीत गरम असते, त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका. एखादी असा रुमाल किंवा कापड घेऊन घ्या आणि तो ओला करून पिळून घ्या घट्ट आणि त्या ओल्या कापडाने ही खिशी चोळून घ्या. कापड हा ओला असल्यामुळे ना आपल्या हाताला चटकेही लागत नाही आणि शरीराला सुद्धा हानिकारक काही नाही. तर मैत्रिणींनो, खिशी चोळण्यासाठी शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीचा वापर टाळावा आणि गरम वस्तू शक्यतो टाकूच नाही. अशी साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी ही जी खिशी आहे ती चोळून घेतलेली आहे. मस्त छान अशी स्मूथ आलेली आहे. त्यानंतर ह्या खिशीच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खिशी करत असाल तर थोडी थोडीच पातेल्याच्या बाहेर खिशी काढायची आहे आणि राहिलेली खिशी पातेल्यामध्ये झाकून ठेवायची आहे, म्हणजे ती जास्त वेळासाठी गरम राहील आणि गरम खिशीचेच पापड छान होतात. आता अशा प्रकारे ह्या लाट्या करून घेते. असा रोल करून घेतलेला आहे. त्यानंतर सुरीने कट करून घेते किंवा हातानेही कट करून घेऊ शकता. अशा सुरीने ह्या लाट्या केल्या ना अगदी बराबर होतात. आता ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे, थोडासा लहान, मोठा किंवा मीडियम, त्यानुसार ह्या लाट्या करायच्या आहे. रोल हा सुरीने कट करून घेतला. त्यानंतर हाताने असे गोल गोल करून घेते. अगदी बराबर ह्या लाट्या हे उंडे होत असतात.
आणि अशा प्रकारे हे उंडे करून घेतल्यानंतर हवाबंद झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे किंवा एखादी पातेल्यामध्ये काढलं तर त्यावरती झाकण ठेवा. असे हे उंडे करून झालेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड करून दाखवते. तर पापड बनवण्यासाठी हे पुरी मेकर घेतलेला आहे, म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन. तर यामध्ये प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. खाली उंडा ठेवला, वरतून प्लास्टिक पेपर ठेवते आणि असं हे दाबून प्रेस करून घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. फक्त ह्या प्लास्टिकच्या पिशवीला अगदी एखाद थेंब तेल लावून अशा प्रकारे हे पापड करून घ्या, म्हणजे अजिबात चिटकत नाही. पापड पाहू शकता किती मस्त असा पातळसर आलेला आहे आणि एकसारखा असा. आता हे पापड वाळत घालायचे आहे. तर घरातच हे पापड मी करून घेत आहे. अजिबात उन्हात जायचीही गरज नाही. प्लास्टिक पेपर मोठा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे जे पापड आहे आपण बनवलेले ते टाकत घ्यायचे आहे. तशाच प्रकारे दुसराही पापड करून दाखवते. प्लास्टिक पेपर खाली ठेवायचा आहे, मध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे. फक्त पहिल्यांदाच थोडंसं तेल लावा प्लास्टिक पेपरला, नंतर शेवटच्या पापडापर्यंत तेल लावायची अजिबात गरज नाही. दुसराही पापड पाहू शकता. असं थोडंसं जाळ वाटल्यास तर फिरून घ्या आणि पुन्हा हे मशीन दाबून घ्या. त्यानंतर मस्त असा एकसारखा पापड हा होत असतो. न लाटता अगदी भराभर हे पापड होतात. तर मैत्रिणींनो, पापड मशीन विषयी भरपूर अशा कमेंट्स येत आहे. तर का ताई, ही पापड मशीन तुम्ही कुठून घेतलेली आहे किंवा कितीला घेतलेली आहे? तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. ही जी पापड मशीन आहे ना, भांडेवाल्यांच्या दुकानामध्ये आपल्याला सहज मिळून जाते किंवा ज्या ठिकाणी पोलपाट लाटणं लाकडी वस्तू मिळतात ना, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही पापडची मशीन म्हणजे पुरी मेकर म्हटलं जाते याला, हे सहज मिळते. एकदा घेऊन ठेवलं ना हे एका उन्हाळ्यामध्ये, तर भरपूर वर्ष आपल्याला हे उपयोगात येते आणि किंमतही काही जास्त नाही. यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे येतात. प्लाऊडचं आणि लाकडाचं हे 500 पर्यंत येते आणि प्लाऊडमध्ये घेतलं तर 300-350 पासून याची स्टार्टिंग आहे. अशा प्रकारे एखाद वेळेस तुम्ही जर का हे पुरी मेकर घेऊन ठेवलं तर भरपूर वर्ष उपयोगात येईल. आता जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर नसेल तर पापड कसा कराल? तर प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवला, त्यावरती वरतून छोटासा प्लास्टिकचा पेपर ठेवला आणि घरातील एखादी जड ताट घ्यायचं किंवा पोलपाट घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचा. असा हा पापड होतो. त्यानंतर लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचा. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता. पण पुरी मेकर जर का असेल ना, त्याच्याने अगदी भराभर हे पापड होतात. म्हणजे आपण एकटे जरी करणारे असले ना, तरी सुद्धा काही वाटत नाही. मस्त असा हा पापड झालेला आहे. तर एक नाही तर सगळेच पापड अगदी छान येतात. कुठेही पापड फाटत नाही आणि मस्त एकसारखे असे पातळसर हे पापड येत असतात. पाहू शकता, काही सेकंदमध्येच मस्त असा हा पापड होत असतो. तर अशाच प्रकारे सगळे पापड हे मी बनवून घेते. पापड बनवून घेत आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. तर अशा प्रकारे मस्त पातळसर हे सगळे पापड करून घेतलेले आहे आणि वाळतही घरामध्ये अशा प्रकारे हे टाकलेले आहे. तुम्ही सुद्धा हे पापड नक्कीच करून पहा. उन्हात अजिबात जायची गरज नाही. ऊन जरी येत नसेल तुमच्याकडे तरी सुद्धा हे पापड तुम्ही बनवून खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे पापड मी घरामध्येच बनवून घेतलेले आहे. पण दुसऱ्या दिवशी मात्र 2 ते 2.5 तासासाठी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. कारण वाळवणीचा पदार्थ आहे, उन्हामध्ये वाळवणे हे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही हे पापड पाहू शकता, मस्त तयार झालेले आहे. अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त रंगही छान दिसत आहे असे हे पापड झालेले आहे. तर मंडळी, आता हे जे पापड आहे मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळूनही छान फुलतो हा पापड आणि त्याशिवाय भाजूनही मस्त होतो. मग चला आधी तळून दाखवते. गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तेल आहे आपल्याला आता तापू द्यायचं आहे. आता तेल हे तापलेलं आहे. पापडाची साईजही पाहू शकता. असा तेलात पापड सोडला का लगेचच हा पापड मस्त असा फुलत असतो. 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही असे हे पापड फुललेले आहे आणि अजिबात तेलकट हा पापड दिसत नाही.
आणखी मी तुम्हाला अशाच प्रकारे काही पापड तळून दाखवते. म्हणजे एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. कुठेही चिरत नाहीत हे पापड, अजिबात फाटत नाही आणि मस्त असे चवीला अप्रतिम लागणारे आणि झटपट होणारे हे पोह्यांचे पापड. असे मस्त हे पापड कढईमध्ये टाकला ना, अशी लगेचच कढई भरून हा पापड फुलत असतो आणि झाऱ्याने असा दाबून घेतला ना, अजिबात तो गोलाकारामध्ये होत नाही, असा सरळच राहतो. तर मैत्रिणींनो, ह्या उन्हाळ्यातील पापडांच्या रेसिपीमध्ये ही एक पोह्यांची पापडाची रेसिपी नक्कीच करून पहा. चवीला छान लागते. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही अशाच प्रकारचे पापड बनवून खाल. अशा प्रकारे मी काही पापड तळून घेतलेले आहे. फक्त 6 पापडमध्येच असं हे ताट भरलेलं आहे आणि पापडाची साईजही पाहू शकतात. अजिबात तेलकट हा पापड दिसत नाही. मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, असा हा पापड फुलत असतो. आणि आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तोडल्यानंतरही एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारा, वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतील असे हे मस्त खुसखुशीत पापड होत असतात. लगेचच चुरा होत आहे पापडचा. आता मी तुम्हाला पापड हे तळून दाखवलेले आहे. त्यानंतर पापड हा भाजूनही दाखवते. भाजल्यानंतर सुद्धा हे पापड मस्त असे होत असतात. तर मैत्रिणींनो, पापड भाजायला मी ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करत असते. अगदी विस्तवासारखीच ही शेगडी तापते आणि विस्तवावरती जसे पापड छान भाजले जातात ना, त्याचप्रमाणे ह्या शेगडीवरती पापड व्यवस्थित असा भाजला जातो. कारण मायक्रोव्हन घेणं हे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतं. त्यासाठी आपण अशा प्रकारची शेगडी घेऊन त्यावरती पापड हे भाजू शकतो. गॅसवरती पापड भाजल्यास तर पापड हा जळतो आणि डायरेक्टली गॅसवरती भाजणं हे हानिकारक सुद्धा आहे. त्यासोबतच जास्त तेलकटही खायला आवडत नाही बरेचशांना आणि जास्त तेलकट खाणं सुद्धा शरीरासाठी कुठेतरी हानिकारक आहे. तर अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करून किंवा विस्तवावरती आपण हे पापड भाजून घेऊ शकता. कुठेही लाल होत नाही आणि जळतही नाही. मस्त असे हे पापड मी तुम्हाला भाजून दाखवत आहे. पहिला पापड हा भाजून घेतलेला आहे, तर हा दुसरा पापड मी तुम्हाला भाजून दाखवत आहे. तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे भाजले जातात. स्वयंपाक सुद्धा होतो, पण लाईट बिलची बचत करण्यासाठी फक्त पापड भाजण्यासाठी सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे हे 2 पापड मी तुम्हाला भाजून दाखवलेले आहे. आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते. भाजलेला पापड सुद्धा मस्त खुसखुशीत हा झालेला आहे. मग तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.